मॉड्यूल नैतिक सक्षमता प्रकरण 6 विविधतेतील एकतेसाठी वातावरण निर्मिती आणि प्रकरण 7 कृतीतील ऐक्य यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. प्रकरण 6 या प्रकरणाचा मुख्य हेतू विविधतेतील एकतेसाठी वातावरण निर्मिती यावर चर्चा करणे असा आहे. निश्चितच तुम्ही मानवजातीच्या एकतेवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहात. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व इतरांसोबत सुसंगतेने राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असाल. परंतु मानवी इतिहासाच्या या टप्प्यावर एकतेची फक्त प्रशंसा करणे पुरेसे नाहीये. आपण स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. जिथे इतरांची वेगवेगळी कौशल्ये, त्यांच्या क्षमता विकसित होऊ शकतील, अशा एकतेसाठी वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सक्षम आहोत का? का आपण इतरांनी निर्माण केलेल्या सुसंगतेची नुसती फळे तर चाखत नाही ना? अशा एकतेच्या वातावरण निर्मितीसाठी आपल्याला काही संकल्पना सखोल समजून घेणे गरजेचे आहे. या प्रकरणामध्ये काही संकल्पना दिलेल्या आहेत. त्यामध्ये एकता, विविधता, परस्पर संलग्नता आणि सुसंगतता इत्यादींचा समावेश होतो. या प्रकरणात असेही म्हटले आहे की आपल्याला आणखीन एक गोष्ट समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे जीवनाचं खरं तत्व हे भांडण तंटे नसून विविधतेतील एकतेत आहे. या प्रकरणात 9 परिच्छेद दिलेले आहेत आणि त्यांचा तुम्ही खोलवर अभ्यास करावयाचा आहे. त्या विषयांशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात ते तुम्हाला ठरवावे लागणार आहे. या परिच्छेदांवरील चर्चेनंतर तुम्ही अशा निर्णयाप्रत पोचाल की एकता आणि विविधता या दोन वेगवेगळ्या न होणाऱ्या वास्तवता आहेत. एकमेकांशिवाय या गोष्टी अर्थहीन आहेत. म्हणूनच एकतेचे निर्माते म्हणून जगत असताना आपण सदैव विविधतेचे स्वागत करणे गरजेचे आहे. असे केल्याने तुम्ही विविध प्रकारच्या मतांचा मेळ घालू शकाल व सुसंगतपणे एकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सक्षम बनाल. या प्रकरणात पुन्हा एकदा मानवी शरीराचे उदाहरण देण्यात आले आहे. जेव्हा आपण मानवी शरीराकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की शरीरात विविध प्रकारचे अवयव आहेत, ज्यांचा आकार, बांधा आणि कार्य खूप वेगवेगळी आहेत. परंतु हे विविध अवयव त्यांची विविध कामे अतिशय सुसंगतीने पार पाडत असतात. म्हणजेच मानवी शरीरात विविध प्रकारचे अवयव एकत्रितपणे एका सामूहिक हेतूसाठी एकत्र आलेले असतात. हा हेतू त्यांच्या वैयक्तिक अस्तित्व टिकवण्याच्या स्वार्थी हेतू पलीकडचा असतो. त्यांचा सामूहिक हेतू संपूर्ण शरीराची सुस्थिती यावर केंद्रित असतो. मग आता विचार करा, हीच गोष्ट सर्व सामाजिक संस्थांनाही लागू पडत नाही का? मग ते कुटुंब असो, संस्था असो किंवा समुदाय किंवा संपूर्ण समाज असो. म्हणूनच एकतेची निर्मिती करण्यासाठी हेतूची एकता साधण्यात व त्याचबरोबर ती दृढ करण्यात प्रवीण असणे गरजेचे आहे. हेतूच्या एकतेबरोबरच दूरदृष्टीची एकता, विचारांची एकता आणि कृतीची एकता साधणेही अत्यावश्यक आहे. हे सर्व साधण्यास निश्चितच काही कौशल्यांचा विकास करणे भाग आहे. या कौशल्यांवर या प्रकरणात चर्चा केली गेली आहे. कौशल्यांबरोबरच कृतीची एकता साधण्यासाठी इतर गुणांची आणि अभिवृत्तींची गरज आहे. एकतेबद्दलच्या वचनबद्धतेतूनच हे गुण आणि अभिवृत्तींची जोपासना करता येते हे या प्रकरणात स्पष्ट केले आहे. आणि यावरच या प्रकरणाच्या शेवटी चर्चा केली जाते. विशेषणाचा खेळ हा या मॉड्यूलमधील चौथा सहकार्यात्मक खेळ आहे. हा या प्रकरणाच्या सुरुवातीस खेळणे अपेक्षित आहे. या खेळाचा मुख्य हेतू आपल्या गटातील सदस्यांमधील सद्गुणांची आठवण करून एकतेला पुष्टी देणे असा आहे. हा खेळ एकमेकांना धीर देणारा असून चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतो. एका गटात जास्तीत जास्त 15 सदस्य असावेत. अधिक माहितीसाठी आपण मार्गदर्शक पुस्तिकेचा उपयोग करू शकतो. प्रकरण 6 येथे संपलेलं आहे. आता आपण प्रकरण 7 कडे वळूया. प्रकरण 7 कृतीतील ऐक्य. या प्रकरणात कृतीच्या एकतेवर चर्चा करण्यात आली आहे. कृतीची एकता हे एकतेचेच एक फळ आहे. आपण जेव्हा एकत्र येऊन प्रत्यक्ष कृती करत नसतो व आव्हानांना तोंड देत नसतो तेव्हा आपण फक्त मतभेद टाळून एकतेचा निव्वळ आभास निर्माण करत असतो. अशी एकता खरं तर एक निम्नस्तरीय एकता असते. जेव्हा एकत्र करण्याची पाळी येते तेव्हा थोड्याशा ताणतणावामुळे या एकतेला तडा जाऊ शकतो. म्हणूनच या प्रकरणात म्हटलेलं आहे की एकतेचा पाईक होण्यासाठी काही गुणवैशिष्ट्ये विकसित करावी लागतात. यासाठी स्वतःला सामुदायिक कृतीत झोकून देणे
व त्यातून शिकणे हेच खरं तर योग्य ठरू शकतं. या प्रकरणात एका सामुदायिक कृतीसाठी कृती आराखडा तयार करून तो राबवायचा आहे. परंतु त्यापूर्वी अहमभाव आणि मी म्हणतो तेच खरे ही दोन संकटे आपल्या मोहिमेत अडथळा बनणार नाहीत ना, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणात असेही स्पष्ट केले आहे की मी म्हणतो तेच खरे किंवा योग्य आहे असा हट्ट धरणे आपला इतरांवर असलेला प्रभाव नष्ट करू शकतो. आणखी एक अभिवृत्ती जी सारख्याच प्रमाणात धोकादायक आहे ती म्हणजे इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणे. खरं तर ही इच्छा इतरांवर दबाव टाकून किंवा परिस्थिती दाबून टाकून प्रदर्शित करण्यात येते. प्रकरणात स्पष्ट केले आहे की हा कृती आराखडा तयार करत असताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सविस्तर आराखडा तयार करणे अपेक्षित नाही, तर तुमच्या गटातील सहभागींमध्ये कृती पार पाडत असताना एकता कशी साधली जाईल त्याबद्दल स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, हाती घेतलेला प्रकल्प यशस्वी होण्यासाठी समुदायाची वेळोवेळी बैठक घेणे. अशा बैठकी सदस्यांना त्यांचे अनुभव प्रदर्शित करण्यासाठी एक आनंददायी संधी उपलब्ध करून देतील. या कृती राबवताना आपण सातत्याने मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या मूल्यमापनातून आणि चिंतनातून आपल्याला दूरदृष्टी मिळते. या दूरदृष्टीमुळे पुढील कृती अधिक प्रभावीपणे राबवता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदस्यांमध्ये काही वादविवादाचे किंवा एकतेच्या अभावाचे चिन्ह आढळल्यास त्यावर उपाय शोधण्यासाठी तुम्ही तत्पर असणे गरजेचे असते आणि तुम्ही या कृतींमधून हे शिकू शकाल. सहकार्यात्मक हातचलाखी हा या प्रकरणातील सहकार्यात्मक खेळ आहे. या खेळाद्वारे गटातील एकतेच्या वृद्धीबरोबर सर्व सदस्यांमध्ये कृतीच्या एकतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या खेळाचा हेतू कृतीच्या एकतेने आणि सुसंगतेमुळे अवघड कामही कसे सहजपणे केले जाऊ शकते हे पटवून देणे असा आहे. एका गटात 15 पर्यंत सहभागी असू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर करू शकता. प्रकरण 6 आणि प्रकरण 7 येथे संपलेले आहे. धन्यवाद.